नमस्कार, मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या टेरेसवरील गार्डन दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आवडलं तर लाईक आणि सबस्क्राइब पण करा। चला आता आपण सुरुवात करूया। हे बघा, तुम्हाला सुरुवातीला पूर्ण माझं गार्डन दाखवते। बघा, छोटीशी जागा आहे आणि याच्यामध्ये मी सर्व गार्डन बनवलेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते त्याच्यामध्ये मी काय काय लावलेलं आहे ते। इथे पहा, मी आळू लावलेला आहे आणि मागे बघा आपण मस्त तोडलं होतं आळू आणि आता बघा किती सुंदर असं आळू झालेला आहे तयार। आणि इथे बघा लाल भोपळा लावलेला आहे आणि त्याचे वेल बघा किती छान असे पसरलेले आहेत बघा आणि मस्त सगळीकडेच पसरलेले आहेत। आणि इथे बघा कळ्या पण यायला लागलेल्या आहेत, काही दिवसांनी मस्त लाल भोपळे सुद्धा लागतील। आणि इकडे बघा भेंडी लावलेली आहे, मी काल थोडीशी तोडली भेंडी याच्यामधली। आणि कारली बघा तिकडे साईडला कारली लावलेली आहे आणि ही जेवढी पण पानं खराब झालेली आहेत ती आपल्याला सर्व काढून टाकायची आहेत। आणि इकडे बघा हळद किती सुंदर झालेली आहे बघा, वाढ बघा त्याची किती उंच झालेली आहे आणि आता त्याला खत द्यायचं आहे आपल्याला। इकडे पहा वालाच्या शेंगा पण लागलेल्या आहेत बघा सगळीकडे मस्त। आणि आता भरपूरच पाऊस होता तरी पण बघा परत फुले यायला लागलेली आहेत, काही दिवसांनी भरपूरच लागतील। आणि हे बघा इकडे हळद पूर्णपणे वाढल्यामुळे त्यांना ऊन भेटत नाही, म्हणून आता हे सर्व आपल्याला सरकवून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्यांना छान ऊन भेटेल आणि त्यांची वाढही होईल आणि मस्त शेंगाही खायला भेटतील। इकडे पहा सुरण लावलेलं होतं आणि बघा किती छान झालेलं आहे। आणि ही अरबी लावलेली होती ती पण बघा मस्त तयार झालेली आहे त्याची पानं। आणि हे बघा कटिंगचे गुलाब, त्याला बघा किती सुंदर फुले आलेली आहेत। तुम्ही अजून लावलं नसेल तर नक्कीच लावा, बघा एवढे छान झालेले आहेत गुलाब सगळीकडे बघा। आणि हे ट्रान्सफर करून घेतलेले होते ते गुलाब आहेत। आणि इकडे पहा किती छान गुलाबाला कळ्या आलेल्या आहेत आणि हे आपण कटिंगपासूनच लावले तेच आहेत हा गुलाब। आणि बघा किती छान अशा त्याला कळ्या आलेल्या आहेत इकडे बघा। आणि इथे बघा इथेही सुंदर असं फूल आलेलं आहे बघा, किती सुंदर, भरपूर दिवस झालेले आहेत आणि तरीही फूल बघा मस्त आहे। आणि हे वेल आहे, त्याच्यासाठी मी काहीतरी बनवणार आहे इथे वेल पसरण्यासाठी। माझ्याकडे बघा इकडे थोडीशी जागा आहे, इकडे काहीतरी बनवण्याचा प्लॅन आहे माझा। आणि बघा तिथे बघा दुधी भोपळा पण लागलेला आहे आणि कळ्या बघा 2 दिवसात मस्त अशा फुलून येतील आणि मस्त सुंदर असा सुगंध पसरलेला आहे गुलाबाचा, ह्या गुलाबाचा। आणि इथे पहा मी झेंडू आणलेले आहेत, हे आमच्या गावाकडे लावलेले होते शेतामध्ये, ते मी घेऊन आलेले आहे। आणि बघा इकडे पण आहेत बघा हे झेंडू आणि मस्त जगलेले आहेत। आणि हे पण गुलाब मी कटिंगपासूनच लावलेले होते बघा आणि त्यालाही बघा मस्त असं फूल आलेलं आहे। आणि हा गावठी गुलाब आहे आणि तो मी गावाकडून आणलेला होता गुलाब। आणि इकडे बघा त्याचीही मस्त वाढ झालेली आहे। आणि इथे पहा हे खाईचं पान आहे, किती सुंदर झालेलं आहे बघा। आणि हे आत्ताच मी लावलेलं आहे, याला मस्त सपोर्ट दिल्यानंतर छान त्याची वाढ होईल बघा, फुटवे त्याला मस्त असे आलेले आहेत सगळीकडे बघा। जास्वंदी बघा आपण कटिंगपासूनच लावलेले आहेत आणि त्या मी सेपरेट केलेल्या नाही, कारण आता माझ्याकडे जागा पण नाही, कुंडी वगैरे रिकामी नाही, म्हणून मी त्याच्यातच ठेवलेले आहेत। आणि बघा त्यालाही कळ्या आलेल्या आहेत बघा मस्त, इथे पण बघा आलेली आहे कळी आणि इकडे पण येतील असं मला वाटतंय, कारण खूप छोट्या अशा वाटतात कळ्या। आणि इथे बघा माझी आंबाडी आहे, आंबाडी पण बघा किती सुंदर झालेली आहे, खाण्यासाठी मस्त तयार आहे। आणि हा बघा याला काय बोलता तुम्ही, आमच्याकडे आम्ही याला टगरा बोलतो। आणि बघा त्यालाही कळ्या आलेल्या आहेत, हा पण मी कटिंगपासूनच लावलेला। इथे बघा तुळस आहे आणि ही तुळस बघा मी कटिंग केलेली होती, भरपूर उंच वाढलेली होती। व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। बघा इथे कट केलेलं होतं आणि बघा किती छान गुच्छदार अशी त्याला फुटवे आलेले आहेत आणि बघा मस्त गोल अशी होईल तुळस, याची वाढ मस्त होईल। हा बघा हा माझा गुलाब, याला भरपूर फुले आली होती, तुम्हाला मी नंतर दाखवेन किती छान दिसत होती ती। आता पूर्णपणे ही सुकलेली आहेत, ही आता आपल्याला पूर्ण कट करून टाकायची आहेत। इकडे पण बघा आलेले आहेत फुले आणि बघा त्याला किती छान नवीन फुटवे पण यायला लागलेले आहेत बघा। जर आपण इकडे कट केलं तर फुटवे छान होतील, म्हणून जर तुमच्याकडे फुले वगैरे येऊन गेली की लगेच कट करून टाका, म्हणजे परत फुले येण्यासाठी मदत होईल।
आणि हे होतं माझं छोटंसं टेरेसवरील गार्डन. बघा जागा कमी आहे तरी पण त्याच्यामध्ये मी भरपूर अशी झाडे लावलेली आहेत. आणि तुम्हाला पण आवड असेल तर नक्कीच लावा तुम्ही पण. आणि बघा मस्त वाटतं वरती आलं की खूप छान सगळीकडे हिरवळ, त्याच्यामुळे खूप